टॉस जिंकला गावदेवी खाडी संघाने फलंदाजी स्वीकारली. तत्पूर्वी आपण वळूया शुभ सन्मान या ठिकाणी केले जातील. शिल्डोनच्या आमच्या नक्कीच चॉकलेट बॉय ज्यांना आम्ही नेहमीच म्हणतो शाहू मामा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा आपण विशेष सन्मान आमच्या व्यासपीठावरती करणार आहोत. सन्माननीय प्रजेजी पाटील जे स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि प्रजेजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण चॉकलेट बॉय शाहू मामांचा यथोचित सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करतोय. प्रजेदारांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान केले जातील. या आपण स्पर्धेचे नक्कीच प्रमुख शिल्पकार आपण पाहतो ज्यांच्याच माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन आहे. श्री बाबूशेठ पाटील चषकाचे भव्य दिव्य आयोजन आणि शुभ सन्मान आलेल्या प्रत्येकी पाहुण्या वर्गांचा आपण करतो या स्पर्धेमध्ये. शाहू मामांचा देखील विशेष आभार व्यक्त करतो या स्पर्धेला अमूल्य भेट दिल्याबद्दल. त्याचबरोबर खडीगोळीचे आमचे मनोहरजी म्हात्रे साहेबांना देखील विनंती करतो आपण देखील या मनोहरजी म्हात्रे आपण या आपला देखील विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. प्रजेजी पाटील जे आमच्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करणार आहोत. चला टीम चेंज द गेम WP संघ आपण फिल्डिंग लावून घ्यायचे लगेच पोहोचा मैदानाच्या आतमध्ये. वेळ घेऊ नका. कमलेश पाटील अँड कंपनी 4 षटकांचा सामना असेल. मनोहरजी म्हात्रे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान होतो आमच्या स्पर्धेमध्ये. त्यांचे देखील विशेष आभार मी व्यक्त करतोय. रमाकांतजी भाने साहेब देखील उपस्थित आहेत आपण देखील या. यस रविदादा बाणे आपण या आपल्या शुभ हस्ते की आपण हे शुभ सन्मान कंप्लीट करणार आहोत. रमाकांतजी भाने साहेबांचा आपण शुभ सन्मान करतोय. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आलेल्या प्रत्येकी मान्यवरांचं आपण स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. चला टीम चेंज द गेम WP संघ पोहोचा मैदानाच्या आतमध्ये प्लीज. आणि बलरामजी भाने साहेब देखील उपस्थित आहेत त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. संदीप भाने यांच्या शुभ हस्ते आपण शुभ सन्मान करणार. संदीपजी भाने या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण बलिरामजी भाने साहेबांचा यथोचित सन्मान करतोय. बलिरामजी भाने साहेबांचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करतोय. आमच्या मुख्य व्यासपीठावरती आलेल्या सर्व मान्यवरांचा आपण पुनश्च आभार व्यक्त करूया स्पर्धेच्या वतीनं. प्रजेजी पाटील आणि बाबूशेठ पाटील आपल्याला नक्की चषक या ठिकाणी पाहायला मिळतोय. मॅच देखील सुरू होणार आहे. चेंज द गेम WP आणि त्यांच्या गेस गावदेवी खाडी संघ खेळणारे. टॉस झाला, टॉस जिंकला होता. टीम गावदेवी खाडी संघानं प्रथम धाडसीने घेतला बॅटिंग करण्याचा इन्व्हाइट केलं क्षेत्ररक्षणासाठी चेंज द गेम WP संघाला आणि मॅच ची सुरुवात या ऐकूया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतात. पहिल्या सत्रामध्ये पनवेलचा आवाज आमचे मित्र मानस ऑन मायक्रोफोन. थँक्यू सो मच. धन्यवाद सोनूजी बांगर सर. बाबूशेठ पाटील ट्रॉफी 2025 मध्ये आपण पुनश्च एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सगळ्या पाहुण्यांचं आणि सगळ्या खेळाडूंचं करूया मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय आणि ग्रामीण टेनिस क्रिकेट.in यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. जेवढे प्रेक्षक आमच्या समवेत लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी जोडले गेलेले आहेत त्या सगळ्यांचं आपण मनापासून स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच मैदानाच्या आतमध्ये आजच्या दिवसातील ऑन केली जाईल. एका बाजूला चंद्रकांत स्मृती वडवली बी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण खार्डी संघाला मात्र खेळताना पाहणार आहोत. मंचावरती आपण बरेचसे पाहुणे पाहतोय. खरं तर पाहुण्यांची मांदियाळी आपल्याला या मंचावरती पाहायला मिळते कारण की बाबूशेठ पाटील ट्रॉफी या स्पर्धेवरती आणि आडिवली गावावरती बऱ्याचशा पाहुण्यांचं प्रेम मात्र सातत्याने राहिलं आहे आणि आज त्या प्रेमापोटी बरीचशी पाहुणे मंडळी ज्यांना तुम्ही तुमच्या TV स्क्रीन्सवरती मात्र नक्कीच पाहतात. सगळे राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज मंडळी मात्र आज या व्यासपीठावरती या कार्यक्रमाचा आनंद लुटताना आणि या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित करताना आपल्याला मात्र नक्कीच पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये चला सलामीची जोडी लगेचच पाठवायची. नम्रतेची विनंती आहे गावदेवी खार्डी टीमला की आपण ओपनिंग पेअर रवाना करायची आहे. चांगलं मैदान आपल्याला पाहायला मिळतं. या स्पर्धेचं अतिशय दिमागदार आणि देखणं आयोजन म्हणावं लागेल. बरीचशी मेहनत मात्र आयोजकांनी घेतलेली आहे
कारण की स्पर्धा जरी या 4 दिवसांची असली तरी त्यामागे 40 दिवसांची मेहनत असते, याचा उल्लेख मात्र आपण सातत्याने करतो. आणि या आयोजकांनी घेतलेली कठोर मेहनत, कठोर परिश्रम, अगदी घाम गाळून त्यांनी या स्पर्धेला एवढं भव्य दिव्य स्वरूप दिलेलं आहे, त्याबद्दल आयोजकांचं देखील कौतुक करणं फार महत्त्वाचं असेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये मात्र रवाना होताना पाहायला मिळते. आमच्या समवेत आपण पाहतोय या स्कोररची भूमिका बजावताना भूषण भाने सर जॉईन झाले, त्यांचं स्वागत करूया. यापुढील होणारी मॅच पहिल्या फेरीतील तिसरी लढत नारिवली आणि त्यांच्या विरोधात टीम उसरगर. दोन्ही टीमच्या कॅप्टनना कॉल असेल की आपली रिपोर्टिंग आपण या ठिकाणी करायची आहे. जसा इनिंग ब्रेक होईल त्या इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी मात्र टॉस हा केला जाईल. मैदानाच्या आतमध्ये मात्र सलामीची जोडी आपल्याला जाताना पाहायला मिळते, परंतु मंचावरती बरेचसे पाहुणे मंडळी देखील आहेत. आडविली गावची आन बान शान राहुल दादा पाटील यांचं नाव मात्र आपण सातत्याने घेतो, कारण की महाराष्ट्र बैलगाडा शर्यतीमध्ये ज्यांनी मात्र आपलं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर भारतामध्ये देखील पोहोचवलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ते मात्र आज या मंचावरती आपल्याला मात्र नक्कीच पाहायला मिळत आहेत. यंदाचा हंगाम बैलगाडा शर्यतीला जेव्हा लिगल मान्यता दिली गेली तदनंतर मात्र त्यांचं प्रमाण हे महाराष्ट्रामध्ये बरंचसं वाढताना आपण सातत्याने पाहिलं. परंतु या स्पर्धा क्रिकेटच्या आहेत. क्रिकेटचा खेळ म्हटला की इंग्रजांचा खेळ म्हणून क्रिकेटची गणना केली जाते, परंतु क्रिकेटचा उदय जरी इंग्रज राज्यामध्ये देशामध्ये झाला असला परंतु तरी क्रिकेटचा मायदेश हे भारताला म्हटलं जातं. गेमची सुरुवात, पहिला बॉल बॅकफुटला गेल्यात, पंच केलाय, ताकदीचा वापर केलाय. दोन खेळाडू चेंडूचा पाठलाग करतायत परंतु त्यांच्या अवाक्याच्या बाहेर. पहिल्या बॉलवरती येतोय दमदार चौकार. कमलेशच्या पहिल्या बॉलवरती मात्र चौकार आलाय. यावेळेस सरळ बॅटने लॉंग ऑफच्या वरून उडवलंय बॉलला, चेंडू सरळ जातोय सीमा रेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. टॉस जिंकला टीम गावदेवी खार्डी संघाने आणि त्यांच्या टीमने मात्र धाडसी निर्णय घेतला प्रथम बॅटिंग करण्याचा आणि काय कमालीची सुरुवात केली जाते. दोन बॉलवरती दोन चौकार येत आहेत. यावेळेचा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर मात्र हलकासा चेंडू आतल्या दिशेने वळण घेताना पाहायला मिळाला. चेंडूमध्ये आपल्याला बाउन्स तेवढा पाहायला मिळत नाहीये आणि जेव्हा कमी बाउन्सचा बॉल असतो अर्थातच त्याला सबमरीन डिलिव्हरी असं म्हटलं जातं. आणि यावेळेस बॅटरला बीट केलं, कमलेश यांनी कमबॅक केलाय. मोठा खेळाडूची निशाणी असते कमबॅक करणं आणि कमलेश यांनी डॉट बॉलनी कमबॅक केलंय पहिल्या ओव्हरमध्ये. यावेळेचा अकूट टप्प्याचा बॉल शॉर्ट आर्म फुल केलाय, ठरलाय पॉवरफुल, सक्सेसफुल. चेंडू मिड विकेट सीमा रेषा पार. चौकार. चौकारांची बरसात पहिल्या षटकामध्ये केली जाते. P1चं षटक, दोन खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर असतात आणि पॉवर प्लेचा फायदा मात्र गावदेवी खार्डी संघाच्या बॅटरच्या माध्यमातून उचलला जातोय. पहिल्या दोन चेंडूवरती दोन चौकार आले, त्यानंतर एक डॉट बॉल आला. असं वाटलं की कमलेश कमबॅक करतील परंतु चौथ्या बॉलवरती देखील एक चौकार आलाय आणि संघाची धावसंख्या मात्र बिनबाद 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचली गेली आहे. यावेळेचा चांगला बॉल वेगावरती उसवार होऊन मात्र गोलंदाजी केली जाते. बुलेट ट्रेनच्या स्पीडने मात्र चेंडू पिच केला होता असं म्हणायला हरकत नाहीये. अगदी बॅटर यांना बीट करून मात्र विकेट कीपर यांच्या हातामध्ये पोहोचला जातोय. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे असं म्हणायला हरकत नाहीये. कमलेश सांगतायत की तू शेर तो मैं सवा शेर, तू चौकार मारू शकतो तर मी देखील डॉट बॉलने कमबॅक करू शकतो आणि मैदानाच्या आतमध्ये ते सिद्ध केलं जात आहे.
यावेळेचा फटका चांगला अगदी वेट अँड वॉच टायमिंग प्रॉपर केलाय, परंतु डीप मध्ये आपण पाहतोय प्रोटेक्शन आहे अगदी शेवटच्या क्षणी, मात्र चेंडूला फील्ड केलं जाते. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळेल. अगदी 3 धावा धावून मात्र पूर्ण केल्या जात आहेत आणि या 3 धावांच्या बरोबरीने P1च्या पहिल्या षटकाचा खेळ संपला. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली ते बिनबाद 15 धावा. सन्माननीय रतन पाटील साहेब ज्यांचं आगमन मात्र या ठिकाणी झालं गेलं. बाबूशेठ पाटील चषकामध्ये आपण सन्माननीय रतनदादा पाटील साहेबांचं करूया मनपूर्वक सहर्ष स्वागत. पहिल्या षटकामध्ये वेल स्टार्ट ज्याला आपण म्हणतो, ज्याची मात्र फार गरज असते जेव्हा तुम्ही प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेता, आणि तो वेल स्टार्ट मात्र या ठिकाणी कावदेवी खार्डी टीमला मिळाला जातोय. ते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती येत आहेत. पंच शेवटच्या चेंडूवरती किती धावा घेतल्या? 3 धावा. यस, 3 धावा दिल्यात, परंतु चेक करण्यासाठी ते कॉल देत आहेत. त्यामुळे तिकडे प्रेक्षक आहेत आणि ते सांगतायत की तो चौकार नव्हता. चला 3च धावा काउंट केल्या जातील. तिकडे प्रेक्षक आहेत ते सांगतायत तो चौकार नव्हता, त्यामुळे टीव्ही स्क्रीनवरती पण आपण चेक केलाय आणि त्यामुळे 3च धावा या शेवटच्या बॉलवरती ग्राह्य धरल्या जातील याची देखील नोंद घ्यावी. आणि 15 धावा आहेत आता धावफलकावरती. गोलंदाजीमध्ये परिवर्तन केलं जाईल. वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक घेऊन बॉलिंग मार्कवरती गोलंदाज ऋतिक मात्र सज्ज होत आहेत. ऋतिक पाटील चांगले ऑलराऊंडर आहेत टीम वडवली बी संघाचे. राईट आर्म ओव्हर द विकेटने सुरुवात केली जाते. पहिला बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप फुल टॉस पाहायला मिळतोय. ऑफ साइडला ड्राईव्ह केलाय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये आपण पाहतोय खेळाडू मात्र वेगाने येत आहेत. तत्पूर्वी सिंगल 2 धावा या ठिकाणी मात्र पूर्ण केल्या गेल्यात. ऋतिक पाटील प्रत्येक वर्षी आपण पाहतो ॲज अन ऑलराऊंडर त्यांचा खेळ हा टीम वडवली बी संघासाठी फार महत्वाचा असतो. सर्वप्रथम आपण कमलेश यांना पाहिलं जे बॅटिंग देखील करतात, ऋतिक देखील बॅटिंग बॉलिंग करतात, म्हणजे ऑलराऊंडर टीम आहे. 5ची आतली एज घेतली होती. यावेळेस शॉर्ट फायर लेग रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल केला जातोय. ज्या दिशेने फटका खेचायचा होता त्या दिशेने चेंडू गेला नाही आणि त्यामुळे फक्त 1च धाव या चेंडूवरती मिळाली जाते. कमबॅक करावा लागेल गोलंदाजांना, मात्र अचूक गोलंदाजी करावी लागेल. सलामीची जोडी तुम्हाला ब्रेक करणं फार महत्वाचं, कारण एकाच जर तुम्ही विकेट मिळवली तर मात्र धावांच्या गतीला कमी केलं जाऊ शकतं आणि त्या विकेटची मित्र म्हणेन गरज आहे वडवली बी संघाला. रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न. दुधारी तलवार, लगी तो आबाद नहीं तो बर्बाद, लगी तो सामने वाले की, न लगी तो खुद की गर्दन कटने में देरी नहीं लगती असं म्हटलं जातं. परंतु यावेळेस करेक्शन होत नाहीये आणि डॉट चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाते. आणि 3 चेंडूवरती 3 षटकार जर आले तर राहुल भाई पाटील यांच्याकडून 25,000 बक्षीस खार्डी टीम साठी फक्त या ठिकाणी नक्कीच दिलं जाईल. परंतु आउटसाइड द ऑफ स्टंपची लाईन, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. मोठी संधी आहे. टीम गावदेवी खार्डी संघाचे फलंदाज 3 चेंडूवरती 3 षटकार मारा आणि आदरणीय राहुल दादा पाटील यांच्याकडून रोख रक्कम 25,000 रुपयांचं पारितोषिक मात्र खार्डी टीमच्या बॅटर्सना दिलं जाईल. आणि बघा आता दोन्ही बाजूने बक्षिसांची बरसात होतीये, परंतु यावेळेस बॅटची बाहेरची कडा विकेट कीपर यांच्या हातामध्ये. कॉट बिहाइंड झेल टिपला जातोय. पहिला फलंदाज बॅक टू डगआउट.
चला पुढील मॅचच्या दोन संघांच्या दरम्यान खेळवली जाईल. एका बाजूला टीम उसरघर आणि त्यांच्या विरोधात टीम नारिवली. दोन्ही टीमच्या कॅप्टनना कॉल असेल की जसा इनिंग ब्रेक होईल कंपल्सरी दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस करण्यासाठी यावं. आणि आदरणीय राहुल दादा पाटील यांनी मात्र आता वडवली बी संघाच्या गोलंदाजांसाठी देखील पारितोषिक लगावलंय. विकेटची हॅट्रिक जर झाली तर रोख रक्कम 15,000 रुपयांचं पारितोषिक मात्र गोलंदाजांना दिलं जाईल. नवीन फलंदाज नंबर 3 वरती आहेत. चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अगदी ब्लॉक पद्धतीचा बॉल, ब्रह्मास्त्राचा वापर केला जातोय. मोस्ट डिफिकल्ट डिलिव्हरी बोल्ड बाय अँड बॉलर जर कुठली असते तर ती असते यॉर्कर आणि त्या बॉलचा वापर केलाय गोलंदाज ऋतिक पाटील यांनी. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. नवीन फलंदाज आपण प्रल्हाद यांना इनॅट क्रमांक 3 वरती स्ट्रायकिंग एंड वरती नक्कीच पाहतोय. चांगला षटक हाताळलाय गोलंदाज ऋतिक पाटील यांनी. यावेळेचा बॉल अगदी बुंद्यामध्ये मात्र चेंडूची पिचिंग पाहायला मिळतीये. खोदून काढण्याचा प्रयत्न केला जातोय. टायमिंग प्रॉपर नव्हतं. विकेट कीपर मात्र चेंडूचा पाठलाग करतात. तत्पूर्वी सिंगल धाव या बॉलवरती मात्र नोंदवली जाते. आणि या एका धावसंख्येच्या बरोबरीने 2 षटकांचा खेळ मात्र या पहिल्या सत्रामध्ये संपला जातोय. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक बाद 20 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. दोन षटकांचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आपण 20 या आकड्यावरती पाहतोय. म्हणजे प्रति षटक 10च्या सरासरीने मात्र या ठिकाणी वाटचाल सुरू आहे टीम गावदेवी खार्डी संघांच्या फलंदाजांची. परंतु इथून आता धावसंख्येच्या गाडीला तुम्हाला टॉप गिअरमध्ये टाकावं लागेल आणि धावांची गती वाढवावी लागेल. आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय की आयोजकांची बरीचशी मेहनत. परंतु नुकतेच आमच्या समवेत आडिवली एक्सप्रेस म्हणून ज्यांना म्हटलं जातं ते प्रभाकर दादा भारे देखील जोडले गेलेले आहेत. त्यांचं स्वागत आपण मात्र नक्कीच करूया. या ठिकाणी आपण पाहतोय आडिवली गावचे इन्स्टा स्टार प्रवीणजी भाने यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं स्वागत मात्र करूया. यावेळेस अकूट टप्प्याचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न. उंची जास्त, लांबी कमी आहे. टिपलाय झेल आणि संपवलाय फलंदाजाचा खेळ. दुसरा हादरा गावदेवी खार्डी संघाला. दोन फलंदाज मात्र आतापर्यंत बाद झाले गेल्यात. परंतु विशाल अजूनही मैदानाच्या आतमध्ये मात्र आपला दम धरून आहेत. जोपर्यंत विशाल मैदानाच्या आतमध्ये आहेत तोपर्यंत धावा मात्र थांबू शकणार नाहीये टीम गावदेवी खार्डी संघासाठी. नवीन फलंदाज सौरभ इनॅट क्रमांक 4 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. यावेळेस अगदी पायांवरती मात्र चेंडूची पिचिंग पाहायला मिळते. ऑन साइडला बॉलला ट्रॅव्हल केलं जात आहे. अगदी बॉटम हँडचा वापर केला या फटक्यामध्ये. परंतु काय कमालीची रनिंग बिटवीन द विकेट्स आहे. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. दोन्ही फलंदाजांचं
चांगलं कोऑर्डिनेशन पाहायला मिळत आहे, चांगली कॉलिंग पाहायला मिळते आणि या 3 धावा या चेंडूवरती मात्र धावून पूर्ण केल्या जात आहेत. क्रिकेटचा खेळ हा फक्त चौकार षटकारांचा नसून सिंगल डबलचं महत्त्व हे क्रिकेटच्या खेळामध्ये देखील फार महत्त्वाचं असतं असं नेहमी सांगितलं जातं. आणि जरी चौकार षटकार येत नसले परंतु एकेरी दुहेरी तिहेरी या धावेंवरती भर मात्र आता गावदेवी खार्डी संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून दिला जातो आहे. 23 धावा धावफलकावरती मात्र जमवल्या जातात आणि आता विशाल ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतील. चांगली बॅटिंग केली आहे विशाल यांनी. जर आपण पाहिलं तर 8 चेंडू आणि 18 धावांची इनिंग मात्र आपल्या टीमसाठी साकार करतायत. यावेळेचा बॉल यॉर्कर पद्धतीचा ऑन साईडला ड्राईव्ह केलाय. सिंगल धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होता, फंबल झालाय, धोका होऊ शकतो. अति घाई आणि संकटात नाही असं म्हटलं जातं परंतु 2 धावा मैदानाच्या आतमध्ये यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. चित्याच्या छपळाईने या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि संघाचा धावफलक मात्र आता पुढे सरसावलं जाईल. द टोटल इज ऑन स्कोर बोर्ड 25 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. संत गतीने मात्र हा सामना सुरू आहे परंतु चंद्रकांत स्मृती वडवली बी संघासमोर मात्र तुम्ही खेळताय. हाच तो वडवली बी संघ ज्याने मागील मॅच मध्ये 5 षटकांमध्ये 99 धावा कुठून काढल्या होत्या आणि त्या संघासमोर जर तुम्ही खेळताय तर किमान 55 ते 60 धाव्यांपर्यंत पोहोचणं फार महत्वाचं असेल. यावेळेस अटॅक केलाय ऑफ साईडला परंतु प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. एकदा पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो आणि चांगली रनिंग मात्र यावेळेस देखील पाहायला मिळते. मैदान जर आपण पाहिलं तर स्ट्रेट बाउंड्रीज तुम्हाला तेवढ्या मोठ्या पाहायला मिळणार नाहीत पण जर तुम्ही स्क्वेअर बाउंड्रीज पाहिल्या, मिड विकेट झोन जर तुम्ही पाहिले, जर तुम्ही लॉंग लेग स्क्वेअर लेग झोन पाहिले तर त्या बाउंड्रीज थोड्याशा मोठ्या आहेत आणि जेव्हा तुम्हाला तिकडे षटकार चौकार मारायचे असतील तर जास्त ताकद तुम्हाला तुमच्या बॅटिंगमध्ये वापरावी लागेल, तेव्हाच तुम्ही बाउंड्री क्लिअर करू शकता. अन्यथा सरळ जर तुम्ही मारले तर जास्त धावा येण्याची शक्यता आहे. यावेळेचा टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू अतिरिक्त उसळी घेणारा पाहायला मिळतोय. एक्स्ट्रा बाउन्स बीटन द बॅटर ऑन क्रीज अशा प्रकारची सिच्युएशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढील मॅच चला टीम उसरगर आणि टीम नारिवली दोन्ही टीमचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस साठी यावं. पुनश्च एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न, पुनश्च एकदा बीट केलं जात आहे. विकेट किपर यांच्या हातामध्ये मात्र चेंडू जाऊन विसवला गेलाय. डॉट बॉल वरती नंबर असतो 0 अँड सिंगल 0 डज नॉट हॅव एनी काइंड ऑफ व्हॅल्यू असं म्हटलं जातं कारण की एकट्या शून्याला काही किंमत नसते आणि त्यामुळे मात्र धावा स्थिरावल्यात. त्या 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 27 2 गडीच्या मोबदल्यात. तीन षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला टीम गावदेवी खार्डी संघाने. फलंदाजांवरती बराचसा आत्मविश्वास होता परंतु फलंदाजांनी निराश केलाय या पहिल्या सत्रामध्ये असं म्हणावं लागेल. चौथ्या षटकाची सुरुवात. फुल टॉस बॉल ऑन साइडला उडवलाय. उंची जास्त लांबी कमी. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत आणि मात्र झेल टिपला जाईल. आणखीन एक मोहरा बाद.
चौथ्या षटकासाठी आपण पाहतोय गोलंदाज जयेश यांचा वापर मात्र केला जातो आहे. पहिल्या बॉलवरती त्यांच्या माध्यमातून मात्र एक विकेट मिळवला गेला. तिसरा आदरा कावडेवी खाडी संघाला मात्र दिला जातो आहे आणि नवीन फलंदाज मात्र आता करण ॲज अन फिनिशर म्हणून मैदानाच्या आतमध्ये दाखल केले जात आहेत. राहुल दादा पाटील यांनी पारितोषिक लगावलंय. 3 चेंडूमध्ये 3 षटकारासाठी रोख रक्कम 25,000 आणि 3 चेंडूवरती 3 विकेटसाठी रोख रक्कम 15,000 ही पारितोषिक त्यांच्या माध्यमातून मात्र लगावली गेली आहेत. परंतु कोणाला ते पारितोषिक मिळणार पाहणं देखील गरजेचं आहे. यावेळेस मिनी हेलिकॉप्टर लॉन्च केला. अलॉंग द कार्पेटने बॉल ऑन साइड रिजन मध्ये ट्रॅव्हल केला जातोय. परंतु चित्याच्या चपळाईने आणि हरणाच्या गतीने अगदी वेगाने या 2 धावा मात्र पूर्ण केल्या जात आहेत. क्रिकेटमध्ये आपण नेहमी सांगत असतो सिंगल डबल इज मोस्ट इम्पॉर्टंट, कारण थेंबे थेंबे तळे साचे याचा उल्लेख मात्र केला जातो. मोठी धावसंख्या सहज बनत नाही. चौकार षटकार महत्त्वाचे असतात, पण सिंगल डबल देखील तितकेच महत्त्वाचे आहेत क्रिकेटच्या मॅचमध्ये. यावेळेस ऑफ साईडला लॉफ्ट केलाय, परंतु फिल्डिंग प्लेसमेंट पहा. जशा प्रकारची फिल्डिंग सेटल केली आहे अगदी तशाच प्रकारची गोलंदाजी जयेश यांच्या माध्यमातून मात्र केली जाते. याला म्हणतात स्ट्रॅटेजिक गेम प्ले, याला म्हणतात प्रॉपर प्लॅनिंगनी खेळलेलं क्रिकेट. कारण की जशा प्रकारची कॅप्टन फिल्डिंग सेट करतो तशा प्रकारची गोलंदाजाला गोलंदाजी करावी लागते आणि तशीच गोलंदाजी मात्र होतीये या ठिकाणी जयेश यांची. आणि फलंदाजांना मात्र आता अक्षरशः जकडून ठेवण्याचं काम मात्र केलं जात आहे. यावेळेचा लोवर फुल टॉस होता. लगी तो छगी, परंतु छगी नाही लगी असं म्हणायला पण काही हरकत नाहीये. बॅट आणि बॉलचा कोणताच कॉन्टॅक्ट झाला नाही आणि मात्र चेंडू निर्धाव पिच होताना पाहायला मिळतो आहे. निर्धाव चेंडू तुम्हाला खेळायचं नाहीयेत. प्रथमतः तुम्ही बॅटिंग घेतली आहे. चंद्रकांत स्मृती वडवली बी संघासमोर तुम्ही खेळताय आणि धावा बनवाव्या लागतील. यावेळेस अक्रॉस द लाईन शफल झाले होते, परंतु अगदी खोलवर टप्प्याचा बॉल पाहायला मिळतो आहे. ऑन साईडला ड्राईव्ह केला एकदा पूर्ण, दुसरीचा प्रयत्न. 2 धावा यावेळेस मात्र नक्कीच पूर्ण केला जातात. 2 धावांच्या बरोबरीने संघ मात्र पुढे पोहोचलाय 32 या आकड्यावरती. 32 धावा धावफलकावरती आहेत. लास्ट बॉल रिमेनिंग इन द फर्स्ट इनिंग असं आपण नक्कीच म्हणूया, कारण शेवटच्या चेंडूचा खेळ मात्र पहिल्या सत्रामध्ये आता शिल्लक असेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. टॉस केला जाईल टीम नारिवली आणि टीम उसरगर. यावरचा वाईड लाईनचा वापर केला. अवे फ्रॉम द बॉडी रूम दिला होता फलंदाजाला, परंतु चेंडूची लाईन पहा कमालीची होती. अगदी खोलवर टप्प्यामध्ये मात्र चेंडू पिच होताना पाहायला मिळाला आणि या बॉलवरती मात्र एक सिंगल धाव या ठिकाणी नक्कीच नोंदवली जाते. एका धावेच्या बरोबरीने पहिल्या सत्राचा खेळ मात्र या ठिकाणी संपला गेला. चंद्रकांत स्मृती वडवली बी संघासमोर गावदेवी खार्डी संघ प्रथम बॅटिंग करण्याचा डिसिजन घेतल्यानंतर धावफलकावरती धावा जमवल्या गेल्या त्या 33, अर्थातच 33 धावा आणि येणारी 24 चेंडू आणि विजयासाठी चंद्रकांत स्मृती वडवली बी संघाला 34 धावेंची गरज असेल. चला टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन या प्लीज टॉस बॉक्स मध्ये. एका बाजूला टीम नारिवली आणि त्यांच्या विरोधात टीम उसरगर. टॉस करण्यासाठी कॅप्टन प्लीज कम इन द टॉस बॉक्स. हॅलो. चला टॉस मात्र केला जाईल. एका बाजूला आपण पाहतो संघ खेळताना पाहायला मिळेल तो म्हणजे उसरगर आणि त्यांना फाईट करताना टीम नारिवली मात्र या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे. टॉस मात्र लगेचच केला जाईल. सन्माननीय रतनदादा पाटील साहेबांना विनंती आहे की आपण यावं आणि आपले शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस मात्र आपण करायचा. टीम उसरगर आणि त्यांच्या विरोधात टीम नारिवली राहुल दादा पाटील यांच्या शुभ हस्ते मात्र टॉस केला जातोय. एका बाजूला बाबूशेठ पाटील चषक आणि टॉस मात्र या ठिकाणी आता नक्कीच केला जाईल.
बाबूशेठ पाटील चषक कॉल केलाय, परंतु टॉस या ठिकाणी टीम उसरकरने जिंकला. कॅप्टन प्रथमतः काय डिसिजन असेल? क्षेत्ररक्षण करेन. क्षेत्ररक्षण करण्याचा तुमचा निर्णय आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये पहिल्या मॅच मध्ये कमी धावा झाल्या, दुसऱ्या मॅच मध्ये हाय स्कोरिंग मॅच पाहायला मिळाली, परंतु ही देखील मॅच लो स्कोरिंग आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 45 ते 50 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल, कारण सकाळच्या वातावरणामध्ये आता चेंजेस झालेत, तर जेवढे कमीत कमी रोखू तेवढं आम्हाला फायदेशीर ठरेल. आणि आज खरं तर बाबूशेठ पाटील या चषकामध्ये तुम्ही खेळता, अतिशय दिमागदार आणि देखणं आयोजन आडिवली गावाचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. हे आयोजन बघून आणि या आयोजकांची मेहनत बघून त्यांच्याविषयी काय मत असेल? आयोजनाबद्दल बोला तर या गावची एक जबरदस्त टुर्नामेंट असते आणि या टुर्नामेंटची आम्ही सातत्याने वाट पाहत असतो की बाबूशेठ कधी येणार. त्याच्या आतुरतेने आम्ही ग्रुपवर वाट पाहत असतो, विचारत असतो त्यांच्या संघाला, आणि ते जेवढे त्यांचा संघ मेहनत घेते त्याचंच आज त्यांचं फल आहे. नक्कीच खूप चांगलं तुम्ही मत व्यक्त केलं. थँक्यू सो मच. टीम नारिवली प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय आहे. अर्थातच 5 षटकांची मॅच असेल. किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कराल आज? नक्कीच आम्ही आज 55 ते 60 धावा करण्याचा प्रयत्न करू आणि टॉस जिंकण्याचा आम्ही बॅटिंगच घेणार होतो. म्हणजे दोन्ही संघांना जे हवं होतं ते मिळालं. या सीझन मध्ये कधी मॅच झाली आहे का टीम उसरगर संघासमोर या वर्षी, मागील वर्षी? आणि जर मॅचेस झाले असतील तर त्याच्या काय आठवणी असतील? हो, नक्कीच मॅच झाली होती मकर संक्रांत चषकमध्ये. आम्ही 77 धावा काढल्या होत्या आणि त्यांनी आम्हाला चेसिंग केलं होतं. आम्ही नक्कीच ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू. म्हणजे आता तुम्हाला कमबॅक करायचं आहे आणि तुम्ही त्यांना हरवण्याचा प्रयत्न कराल. थँक्यू सो मच. जास्त वेळ आपण घेऊ नका. So the news from the toss box is team Usargar won the toss and they are going to do ball first. Thank you so much. That's it from the presentation. Thank you. थँक्यू सो मच मानस. तर जमलेल्या माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गांचं, त्याचबरोबर मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यस रतन मानेरकर. यस, ओके. एकूण लक्ष मॅच मध्ये आपण पाहतो सेकंड हाफचा पहिला मॅच सुरू आहे सध्या तरी. चेंज गेम बडवली संघ आणि त्याच्या अगेन फाईट करतोय गावदेवी खाडी संघ. दरम्यान या ठिकाणी सन्मान मात्र आता नक्कीच केला जाईल. खरं तर आडिवली गावची आणबान शान म्हणून ज्यांची ओळख आहे आणि महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये मात्र बैलगाडा क्षेत्रातील एक मोठे दिग्गज म्हणून ज्यांना गणलं जातं, सन्माननीय राहुल दादा पाटील, आणि त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र नक्कीच केलं जाईल. मी आयोजकांना विनंती करतोय की आपल्या पवित्र शुभ हस्ते मात्र या ठिकाणी आदरणीय आपल्या सगळ्यांचे लाडकी राहुल दादा पाटील यांचा सन्मान मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून करायचा. मायेची उबदार शाल, प्रेम प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा देऊन मात्र त्यांचं स्वागत केलं जातं. चांगलं जेस्चर आपल्याला पाहायला मिळतंय ते म्हणजे आडिवली गावाच्या माध्यमातून, कारण की पाहुण्यांच्या स्वागताला मात्र अशा प्रकारच्या भेटवस्तू त्यांना दिल्या जातात. राहुल दादांनी मात्र येऊन या कार्यक्रमाचा आनंद द्विगुणित केलाय असं म्हणायला काही हरकत नाहीये. त्यांचा आभार आपण नक्कीच व्यक्त करूया. थँक्यू. ओव्हर टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच मानस. तर पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्यानंतर विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. विशाल पाटील या ठिकाणी बाद झाले. टीम चेंज द गेम बडब्ल्यूबी संघाला हा पहिला धक्का लागला 4 या धावसंख्येवरती. 34चं लक्ष, 34 धावेचं लक्ष असलेल्या मॅच मध्ये देखील गोलंदाजी फार चांगली राहिली आहे चेंज द गेम बडब्ल्यूबी संघाची, आणि जरूर थोडासा फाईट देण्याचा देखील प्रयत्न केला जातो या मॅच मध्ये. गावदेवी खाडी संघाच्या माध्यमातून देखील पहिल्या बॉलवरती चौकार आणि त्यानंतरची विकेट. नवीन खेळाडू कमलेश पाटील फिल्डिंग लावायचे टीम गावदेवी खाडी संघ. अनेक सारी पारितोषिक या स्पर्धेमध्ये दिले जातील. तब्बल 4 दिवस चालणारी ही भव्य दिव्य स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. बाबूशेठ पाटील चषक 2025 हे पर्व आपण एन्जॉय करतोय. जमलेल्या सर्व खेळाडूंचं, मान्यवरांचं सहर्ष मनपूर्वक पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. षटक क्रमांक पहिला मार्गस्थ गोलंदाज सौरभचा आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक आहे. 2 खेळाडू 30 गज घराच्या बाहेर पाहायला मिळतात. एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू असेल, त्यानंतर एक खेळाडू ऑनसाइड मध्ये काऊ कॉर्नर रिझनला आपल्याला पाहायला मिळतोय. आता डावखुरी आता फलंदाज आहे, त्यामुळे नक्कीच थोडासा वेळ जरूर जाईल. प्रत्येक चेंडूवरती थोडंसं क्षेत्रक्षण देखील बदलण्यात येतील टीम गावदेवी खाडी संघाच्या माध्यमातून. चला वेळ जास्त घेऊ नका. तयार गोलंदाज सौरभ, डावखुरा तथा फलंदाज कमलेश पाटील ऑन स्ट्राईक. हार्ड हिटर खेळाडू, नेहमीच मोठी फटकेबाजी त्याच्या बॅटमन आपण पाहिली आहे. ऑलराऊंडर हा खेळाडू आहे कमलेश पाटील ऑन स्ट्राईक. पहिला राऊंड द विकेट. पहिला चेंडू या ठिकाणी फेस करत असताना थोडासा
हलकेशा हाताने पक्ष दिशा दिली होती, परंतु शॉर्ट पॉइंटला खेळाडू उपस्थित होते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील केला, परंतु बचावलेत कमलेश पाटील आणि डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या थांबली आहे 4 या आकड्यावरती. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल टीम उसरगर संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल. येस, नारिवली संघ असेल. आणि नारिवली संघ म्हटलं तर आमचे समालोचक मित्र जगदीशजी पाटील यांचा गावचा हा संघ आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला नक्कीच किंग्स ट्रॉफीचे एक दमदार आयोजक आमचे विशाल पाटील देखील असतील. हलकेदाशीनं फक्त ड्राईव्ह केलाय अलाउन द कार्पेट. खेळाडू येते तोपर्यंत दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावफलक पुढे सरकेल 6 धावा धावफलकावरती. कमलेश पाटीलला देखील माहिती या मॅच मध्ये जास्त धावा नाही आहेत. टार्गेट थोडंसं छोटंसं आहे 34 धावेचं, त्यामुळे इथून विकेटवरती थोडीशी घाई न करता तो सिंगल डबलला सध्या तरी प्राधान्य देतोय. खातं खुलं झालं कमलेश पाटीलचं. पुन्हा एकदा पुढचा बॉल या षटकातील इनसाइड आउट खेळतात. फटका छान आहे. खेळाडू पोहोचतील का पाहायचं आहे. एक्स्ट्रा कव्हर रिझनला पोहोचू शकत नाहीये. बॉल सीमा पार. कमलेश पाटीलच्या बॅटमधला पहिला चौकार. योग्य तो फायदा उचलण्याचा प्रयत्न करतोय कमलेश पाटील या षटकामध्ये. टीमची धावसंख्या वेगानं पुढे सरकली आहे 10 या आकड्यावरती. राऊंड द विकेट. शेवटचा अंतिम चेंडू. फटका हवेमध्ये. शॉर्ट मिड ऑफचा खेळाडू जज करतोय. वेल जस्ट वेल कॅच. खेळाडू होते विशाल त्या ठिकाणी आणि हा टिपला झेल लागलाय. दुसरा धक्का. टीम चेंज द गेम वडवली बीज संघाला. कमलेश पाटीलची खेळी संपुष्टात येते आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर चेंज द गेम वडवली संघाची धावसंख्या 2 गडी बाद 10 धावा. राहुलभाई पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नक्की त्यांचंच गुणगान गाणारं हे गीत डीजे मास्टरच्या माध्यमातून ऐकायला मिळते. डीजे हर्ष खूप चांगली साऊंड क्वालिटी आपल्याला पाहायला मिळते आणि मंत्रमुग्ध केलं जाईल. आमच्या प्रेक्षक वर्गांना खास करून एंटरटेन करण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जाईल. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 2 गडी गमावले टीम चेंज गेम वडवली बेस संघाने. धावसंख्या 10 या आकड्यावरती. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी समीकरण मॅचचं इक्वेशन 24 अर्थात 24 धावेची गरज. नवीन खेळाडू 4थ्या क्रमांकावरती विकास पाटील. पाटील कंपनी आपल्याला पाहायला मिळते. सर्व खेळाडू नक्कीच पाटील परिवारातील पाहायला मिळतात. ऋतिक पाटील देखील असेल स्ट्रायकरवरती. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट ज्याला आम्ही नेहमीच म्हणतो, कारण की छोट्या काळचा हा खेळाडू आहे परंतु फटकेबाजी त्याच्या बॅटमधून नेहमीच मोठी पाहिले. लेदर क्रिकेटर टायमिंग त्याच्याकडे भरपूर चांगलं आहे आणि त्याच्याच आधारावरती त्याने खूप चांगलं क्रिकेट प्रत्येकी स्पर्धेमध्ये खेळलाय. दुसऱ्या षटकामध्ये विशाल होतोय गोलंदाजी मार्गवरती. एक जलदगती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण देखील विखुरलं गेलं. लॉंग ऑन मिड विकेट आणि स्क्वेअर लेग खेळाडू. ऑनसाइड मध्ये 3 खेळाडू आहेत. येस, पहिला चेंडू फक्त दिशा दिली आहे. घाई करत नाहीये ऋतिक पाटील. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू पोहोचतील. थोडेसे फंबल होत आहेत. फेकी येईल तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. टीमची धावसंख्या पोहोचेल 12 या आकड्यावरती. सेन्सिबल क्रिकेट का असं ना ते ऋतिक पाटील सध्या तरी दाखवून देत असताना मैदानाच्या आतमध्ये शांत आणि संयमी खेळी त्याच्याकडे आपण नेहमीच पाहिली आहे. अतिशय डोक्यानं तो वापर करत असतो मैदानाच्या आतमध्ये जेव्हा तो बॅटिंग करत असतो खास करून. दुसऱ्या बाजूला विशाल एक चांगला गोलंदाज आहे. विकेटची गरज आहे मॅचमध्ये नक्कीच. जर तुम्हाला फाईट द्यायची असेल शेवटच्या मोमेंटपर्यंत तर इथून विकेट कॅरी करणं फार महत्त्वाचं असेल गावदेवी खार्डी संघासाठी. पुढचा बॉल या षटकातील ओव्हर द विकेट. डेट घोषित करतात पंच. ऑफसाइड मध्ये 2 खेळाडू आहेत. लॉंग ऑफ आणि कव्हर रिझनला खेळाडू तैनात केला गेलाय ऋतिक पाटील साठी. ओव्हर द विकेट नाव.
समोर ड्राईव्ह करतायत. पायाच्या साह्याने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न आणि फार बचावलेत मित्र म्हणे ऋतिक पाटील. जर चेंडू नक्कीच डायरेक्ट हिट झाला असा पायाला लागून गेला जरूर होता, परंतु बेल्स पडली नाहीये. 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 14 धावा धावफलकावरती. चांगली बॅटिंग आहे. 34चं टार्गेट 8.50 ची सरासरी प्रति षटकामागे गाठायची होती. आता संघ पोहोचलाय 14 वरती. विजयासाठी फक्त 20 धावेची गरज. बघा कोणत्याही खेळाडूने 2 चेंडू 2 षटकार जर ठोकले तर सन्माननीय रतनजी पाटील साहेबांकडून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. खेळाडूंवरती नक्कीच प्रेम व्यक्त करतायत. कॅश प्राइज येत आहेत रतनजी पाटील साहेबांच्या माध्यमातून. आताचा बॉल फक्त या ठिकाणी दिशा दिली. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू उपस्थित होते. रन्स मिळाली 1. धावसंख्या 15 वरती पोहोचली. विजयाचं समीकरण सोपं होत चाललंय. 19 धावेची गरज आहे. स्पर्धेसाठी अपात मेहनत या ठिकाणी असेल आमचे. चला लागोपाठ 2 विकेटसाठी देखील रतनजी पाटील साहेबांकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज. दोन्ही संघावरती समान प्रेम या ठिकाणी दाखवत आहेत. पुढचा बॉल षटकातील. ओव्हर द विकेट न विशाल. विकाससाठी यस फक्त बॉटमहँडचा वापर केलाय. फ्लिक ऑफ द रिस्ट. मिड विकेट वरनं खेळाडू आले. फेकी येते. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धाबा कंप्लीट होत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 ने धावफलक पुढे सरकेल. 17 या आकड्यावरती संघ पोहोचला. चेंज द गेम. WB मॅच मध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न होतोय. विजयासाठी आता 17 धावची गरज आहे. अर्धा पल्ला पूर्ण केला या मॅच मध्ये WB संघाने. आधी विजयासाठी फक्त अर्धा पल्ला अजूनही पूर्ण करायचा आहे. अर्थातच 17 धावा बनवायच्या आहेत. षटकातील एकूण चेंडू झालेत 5 धावा खर्च होत आहेत या षटकामध्ये आतापर्यंत तब्बल 7. यस 4 चेंडू झालेत. विकास पाटील ऑन स्ट्राइक. ओ फक्त दिशाण्याचा प्रयत्न होता परंतु शॉर्ट पॉइंटला खेळाडू उपस्थित. एक्झॅक्ट डायरेक्टली त्याच्या हातामध्ये हा चेंडू जाऊन विसावतो आणि अजून एक विकेटचं बदल. टीम चेंज द गेम. WB संघाला 3रा धक्का. विकास पाटील मैदानाच्या बाहेर. डीजे नक्कीच रवी त्या ठिकाणी होते आणि सोप्पा झेल त्यांनी कॅरी केला. विकेटचं बदल विशालला मिळते सफलता या षटकामध्ये. धावसंख्या थांबली ती 17 या आकड्यावरती. 3रा धक्का लागला. टीम चेंज द गेम. WB संघाला नवीन खेळाडू शुभम पाटील. आक्रमक शैलीचा खेळाडू. मधल्या क्रमांकामध्ये मिडल ऑर्डर मध्ये फार इम्प्रेस केले प्रत्येक स्पर्धेमध्ये शुभम पाटीलला. शेवटचा चेंडू या षटकातील. ओव्हर द विकेट. पहिला चेंडू ऑन साइडला लॉफ करायचा होता. व्यवस्थित बॅटवरती आला नाहीये. खेळाडू फार दुर्बल आलेत. मिड विकेट वरनं एकाच ऍक्शननं चेंडूला उचलला फेकला. तोपर्यंत तितक्याच वेगानं 2 धावा कंप्लीट होत आहेत. षटक क्रमांक दुसरा समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम पोहोचली आहे. चेंज द गेम. WB संघ 19 या आकड्यावरती. आता समीकरण. येणारा चेंडू 12. विजयासाठी 15 धावेची गरज. पाण्याची मागणी केली जाते. चला पाणी घेऊन जा. 12th मॅन आपण जर असाल तर आपण मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जायचं आहे. वळी आपण डीजे मास्टर करे. मोमेंट पर्यंत बनवायची आहे तर इथे तुम्हाला अजून विकेट. मोमेंट पर्यंत बनवायची आहे तर इथे तुम्हाला
अजून विकेट या षटकामध्ये कॅरी करावे लागतील. ऋतिक पाटील आणि शुभम पाटीलची विकेट देखील फार महत्वाचे आणि कमी धावा देखील खर्च करावे लागतील. अतिशय तो आहे तिसऱ्या षटकामध्ये आणि खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडूच बसतील, लक्ष असू द्या. येस, पहिला चेंडू डिफेन्स केला, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न, तेवढ्याच वेगानं धाव कंप्लीट केली ऋतिक पाटील आणि शुभम पाटीलला. धावसंख्या फलकावरती पोहोचली 20 धावा. आता गरज आहे मॅच मध्ये 11 चेंडू आणि विजयासाठी 14 धावेची. बघा दोन्ही संघाचे 3-3 गडी बाद झाले, त्यामुळे आता चेंज गेम OWB संघाला या ठिकाणी विजयासाठी कंपल्सरी धावा बनवाव्या लागतील. 14 धावा. ओव्हर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइडला बॉटम हँडचा वापर करत फक्त दिशा दिली आहे. वाडी स्ट्रॉंगांचा खेळाडू फार वेगानं आला. एकच धावे ती मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरके 21. 21 धावा धाव फलकावरती. मॅचचं समीकरण येणारे 10 चेंडू विजयासाठी आता 13 धावेची गरज आहे. चला आमचे निकेत भूषण भाणे यांचं निकेत अत्यंत जवळचे मित्र राज काटे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. ओव्हर द विकेट. ओ फटकाशाने ऑन द टॉस खेळले. एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू उपस्थित, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल सीमा पार. ऋतिक पाटीलच्या बॅटमधून चौकार. नक्कीच ऑन द टॉस खेळलेत. चेंडूला नक्की पाठवला एक्स्ट्रा कव्हर सीमारेखा बाहेर चौकारासाठी ऋतिक पाटील. पुन्हा एकदा स्ट्रायकरला पाहायला मिळेल. 9 चेंडू आता 9ची गरज आहे. ओव्हर द विकेट तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळले. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू उपस्थित. धाव रोखता येत नाहीये. सिंगल मिळाली आहे. रन बॉल इक्वेशन. 8 चेंडू आणि 8 धावेची गरज. रतनजी पाटील याचकडे नक्कीच 2 विकेट, लगातारच्या 2 विकेट आणि लगातारच्या 2 षटकारांसाठी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. डिफेन्स क्रिकेट या सन्मान देत आहेत. सिंगल कन्वर्ट करतायत शुभम पाटील. मॅच मध्ये नक्कीच जवळ जाण्याचा प्रयत्न करतायत. 7 बॉल 7ची गरज आहे. टीमची धावसंख्या फलकावरती भूषण आम्हाला माहिती देतात 27 धावा फलकावरती. चला टीम मुसरगर संघाचे खेळाडू विशाल दादा सर्वांना सांगायचंय आपण एंट्री गेट मधून यायचंय. अंतिम चेंडू षटकातील. यस, फक्त दिशा दिली. क्या बात आहे. कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतोय. ऋतिक पाटीलच्या बॅटमध्ये आलाय हा बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमारेखा बाहेर चौकार. आणि आता मॅच मध्ये उरल्यात येणारे 6 चेंडू विजयासाठी फक्त 3 धावेची गरज. डीजे पाटीलच्या बॅटमधून नक्कीच चौकाराला अंतिम बॉल वरती. मॅच मध्ये शिरकाव झाला. चेंज गेम OWB संघाचा सेकंड राऊंडचा हा पहिला मॅच होता आणि आता 6 चेंडू विजयासाठी गरज आहे ती फक्त 3 धावेची. फिल्डिंग लावायची आहे गावदेवी खाडी संघ. यस, करण काटे देखील असतील आमचे भूषण बाणे यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत आणि नारिवली एक्सप्रेस गुरुनाथ दादा देखील या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं देखील स्वागत. चला अंतिम षटक डेटवर स्लो गोवरचं षटक. सूरज येतो गोलंदाजी मार्ग वरती. सूरज भाईकर. 6 चेंडू 3ची गरज. स्ट्रायकरला फलंदाज शुभम पाटील. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओव्हर द विकेट होते, माफ करा. आणि फक्त या ठिकाणी दिशा दिली आहे. शुभम पाटीलला देखील माहिती आता विजयापासून आपण जास्त दूर नाही आहोत, त्यामुळे इथून घाई न करता त्यानं फक्त सिंगल एकवडली. आणि आता गरज आहे मॅच मध्ये उरल्यात 5 चेंडू फक्त 2 धावा.
ऋतिक येतो स्ट्रायकरला, फलंदाज सेट बॅट्समॅन ओव्हर द विकेट. ओ फटका छान आहे, ब्लॉकर मध्ये चेंडू होता, ऑन साइडला पाठवलाय, वाडी स्ट्रॉंगरला खेळाडू उपस्थित, एक धाव कंप्लीट. टू मेमे दोघांमध्ये थोडंसं तालमेल कमी, परंतु अंतिम मुवमेंटला एक्झॅक्ट थ्रो आलाय विकेट किपरच्या हातामध्ये आणि सिंगल मिळाली. एका धावेची गरज सामना जिंकण्यासाठी. स्कोर लेवल होतोय 4 चेंडूमध्ये, विजयासाठी एका धावेची गरज. शुभम पाटील ऑन स्ट्राईक, बॅकफूट वरती गेले, स्क्वेअर कट आणि विजयाचा स्ट्रोक येतोय, चौकार. शुभम पाटीलच्या बॅटमधनं मॅच फिनिश. सामना जिंकला टीम चेंज गेम. WB संघाला 2 सामने या स्पर्धेमध्ये जिंकलेत. हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक. गावदेवी खाडी संघ लाईन अप करायचंय, दोन्ही संघाच्या खेळाडूंना विनंती असेल आणि त्यानंतरच मैदान सोडायचं आहे. भूषण बाणे आम्हाला सांगतात मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा सामनावीर, ज्याने 19 धावा बनवल्या आपल्या टीमसाठी, 18 आणि 1 विकेट कॅरी केली, 1 ओव्हर हाताळली, तो ऋतिक पाटील ठरलाय या सामन्याचा सामनावीर.